नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम और में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जोली 24 भगवान की, देवादेव मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चपति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य बुद्धेशी सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्रपुर सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसामय विश्व धर्म की। भविजी हो, आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराणजी या ग्रंथाच्या आधी श्री राम कथेची वाचना चालू आहे आणि गेल्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी की जो दशानन होता त्या दशाननचा देहांत झालेला वृत्तांत आपल्यासमोर प्रस्तुत केला आणि त्यानंतर ज्यावेळी रावणाचा अंत झाला आणि तो अंत झाल्यानंतर त्या रावणाची अंत्यसंस्कार विधी ही प्रभू रामचंद्रांनी पार पाडली होती आणि त्या रावणाच्या गादीवर त्यांचा भाऊ कोण विभीषण यालाच त्या गादीवर राजा म्हणून बसवलं होतं। हा सगळा प्रसंग कथानक आचार्य भगवंताने आपल्या समोर प्रस्तुत केला होता आणि त्या कथानक मध्ये निश्चित रूपाने सगळ्या जे रावणाचे मंत्री राजेगण असेल नातेवाईक असेल सगळे संबंधी असतील त्या सगळ्यांना सांत्वना देण्याचे काम प्रभू रामचंद्रांनीच केलं होतं आणि त्या सांत्वनाच्या माध्यमातून बरेच नातेवाईक ते स्थिर चावर झाले होते आणि ते झाल्यानंतर ज्यावेळी विभीषणला राजाच्या राजगादीवर बसवल्यानंतर त्याचा अभिषेक केल्यानंतर त्याच निश्चित रूपानं त्या राज्यामध्ये विभीषणनं ज्यावेळी सगळ्या मंत्र्यांची आणि सगळ्या देशातली नाही मुख्य राजांची ज्यावेळी सभा आणि एक परिषद बोलली होती आणि त्या परिषदेमध्ये श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांना बलभद्र आणि नारायण या पदांनी विभूषित केलं होतं। इथपर्यंत आपलं कथानक आलतं आणि त्याच्या पुढचं कथानक आपल्याला ऐकायचं आहे। ज्यावेळी हे सगळं विभूषित केल्यानंतर निश्चित रूपानं अतिशय सुखपूर्वक ज्यावेळी त्यांनी इच्छा व्यक्त केली श्रीराम श्री लक्ष्मण श्री हनुमान सीतामैया या सगळ्यांनी विभीषणाला निवेदन केले की आम्ही आमच्या देशाच्या दिशेने आम्ही प्रयाण करतो। त्यावेळी विभीषण म्हणतोय की एवढं सगळं माझ्या जीवनामध्ये देण्याचं काम तुम्ही मला केलेलं आहे की तुम्ही इथं माझं आतिथ्य स्वीकार करून माझ्या इथंच थोडे दिवस राहावं। ज्यावेळी ही कथन विभीषणाने केल्यानंतर श्रीराम निश्चित रूपाने त्यांचं कथन आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तो राम तिथंच आपली धर्माची आराधना आणि सुखपूर्वक
राजा अवस्थेमध्ये आपलं की नाही जीवन गुजराण करत तिथंच राहिले होते. 6 वर्ष निश्चितरूपाने त्या लंकेमध्ये निश्चितरूपाने विभीषणाचा आतिथ्य स्वीकार करून ते 6 वर्ष तिथे राहिले. आता इकडं अयोध्येमध्ये दुसरा प्रसंग आहे की कौशल्य माता असेल, सुमती माता असेल, त्या सगळ्या माता हे त्यांच्या अंतरंगामध्ये संकल्प विकल्प, कारण की त्यांना एकच बातमी आली होती, त्याच्यानंतर कुठलीही बातमी श्रीराम आणि लक्ष्मणांची प्राप्त झाली नव्हती. त्यांना एकच बातमी मिळाली होती. ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण आणि श्री रावणाचं युद्ध चालू होतं, त्या युद्धामधला एक प्रसंग की नागपाशामध्ये लक्ष्मणला बांधला होता आणि लक्ष्मण मूर्छित झाला होता, एवढीच बातमी तिथपर्यंत पोहोचली. त्याच्या पुढचा कोणताही वृत्तांत पोहोचला नव्हता. त्यामुळे त्यांना तिकडे दुःख आणि शोक मध्ये ते सगळे होते. भरत राजा असेल, शत्रुघ्न असेल, सुमती मैया असेल, कौशल्य मैया असेल, या सगळ्या मातेंना दुःख होतं. दुःखामध्ये ते विवल होत्या, कारण की नागपाशामध्ये निश्चितरूपानं मूर्छित झाले. ती एवढीच बातमी होती, त्याच्या पुढचं काहीही कळलं नव्हतं. त्यामुळे त्यांना दुःख वाटत होतं की आमच्या मुलांचं काय झाले कुणास ठाऊक. कारण की त्यांनी सगळेजण बातमी ऐकून होती की श्री रावणाबरोबर श्रीराम आणि श्री लक्ष्मणांचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये रावण एवढा बलशाली आणि पराक्रमी आहे. तो 3 खंडाचा अधिपती असणारा लंकाधिपती रावण, त्याच्या माध्यमातून आमच्या मुलांना काय झालं तर म्हणून त्या आई, जे आईचं काळीज होतं ते दुःखित आणि विवल होतं. आणि त्याच वेळी एक घटना घडते. त्या कौशल्य माजवळ आणि सुमती माजवळ एक पात्र उपस्थित राहतंय. ते पात्र म्हणजे नारद. ज्यावेळी नारद तिथं कौशल्य माजवळ आणि नाही सुमती माजवळ नारद येतोय. नारद आल्यानंतर मी मागं बी सांगितले, नारदाची भूमिका तुम्ही वेगळी मांडली तशी मांडू नका. नारद तिथं आल्यानंतर नारद विचारतोय की मी निश्चित रूपानं घातकी खंडामध्ये विदेही क्षेत्रामध्ये भगवंतांची वेगवेगळे कल्याण पार पाडण्यासाठी तिथं गेलतो आणि तिथं 23 वर्ष मी गुजरात करून तिथंच राहिलो. 23 वर्ष कल्याण पार पाडण्यासाठी नारद गेलता. किती पुण्यशाली जीव आहे बघा. भगवंतांचे पंचकल्याण साधने करण्याचं पुण्य त्या नारदाला प्राप्त झालं आणि 23 वर्ष भगवंतांची जेवढी जेवढी पंचकल्याण होतील आणि कल्याणक साजरे होतील ते सगळे साजरे करण्याचं मान त्या नारदाला मिळालं होता. एवढं पुण्य मिळवून तो आलता 23 वर्षानंतर. आणि कौशल्य माजवल्यात हे सगळी दुःखी आहेत हे कळल्यानंतर याला इकडची परिस्थिती आता काय माहित नव्हतं. 23 वर्षानंतर आलाय. तो म्हणतोय मी इथनं गेलतो ते की नाही शंभू कुमाराबरोबर सीताचं विवाह करायचं या अपेक्षेने मी इथनं निघून गेलतो. आठवते का बघा तुम्हाला? रामकथा 1 महिन्याच्या मागे जावा. त्या नारदानं तो घाट बांधला होता. काही झाले तर रामाचं आणि की नाही सीताचं लग्न होऊन द्यायचं नाही हा मनात मतिदार्थ होता, किंवा दुसऱ्याबरोबर लग्न लावून द्यायचं नाही, त्या शंभू कुमार जवळ लग्न लावून द्यायचं ही भावना करून नारद तिथनं निघून गेलते. परंतु जे नियतीला आणि जे कर्मामध्ये असेल तेच होणार आहे. कोण सांगून कोण घडवून कोण घडवण्याचा प्रयत्न केला तरी घडणार नाही. जसं कर्म असणार आहे तसंच होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. नियतीला हे मान्य होतं की श्रीराम आणि श्री सीता मैयांचाच विवाह होणार आहे हे मान्य होतं. आणि त्यामुळं त्या निश्चितपणे स्वयंवरामध्ये सीतानं रामाच्या गळ्यामध्ये हार घातला होता. हे सगळं झालतं. ती सगळी घटना निश्चितपणे कौशल्य मानकने नारदाला सांगितली की अशा अशा सगळ्या घटना झाल्या, त्यानंतर अशाशी घटना झाल्या आणि त्यानंतर युद्ध चालू आहे, सीताला नेलेलं आहे आणि युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मण मूर्छित झालाय इथपर्यंत मला माहिती आहे. एवढं सांगितल्यानंतर तो नारदाला मी जे करण्याचा प्रयत्न केला त्याचे सगळे विपरीत झाले आणि सगळं निश्चितपणे काय चालू आहे. त्यावेळी कौशल्य मला धीर देत तो नाही. नारद काय म्हणतोय? सुमती मला धीर देत तो नारद काय म्हणतोय की हे माते तू घाबरण्याची गरज नाही, मी आत्ता तडकाफडकी लंकेमध्ये जातो आणि काय काय रावणाचं आणि राम लक्ष्मणांचं चालू आहे ते बघून येतो. त्याला काहीच माहित नाही, यांना युद्ध चालू आहे एवढंच माहिती. तिकडं सगळं स्वाहा झालंय. युद्धामध्ये कुणाचा विजय झालाय, कुणाचा पराजय झालाय, कुणाची मृत्यू झालाय, कोण निश्चितपणे अमर झालेला आहे हे या नारदाला काहीच माहित नव्हतं. जीवनात सुद्धा असंच होतंय. बऱ्याच जणांना काहीच माहित नसते आणि काहीतरी करायला जाते आणि तिसरंच होतंय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे जीवनामध्ये एक गोष्ट असेल, कर्माच्या उदयामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याला स्वीकार करा. विपरीत कधी 3 काळात होणार नाही. कारण की जो जो देखी वितरागी सोसो हुई विरारी अनोनी कायको होते कायको होत आधिरार तू. आचार्य भगवंतांनी काय म्हणले की जे जे वितरागी भगवंतांनी केवली भगवंतांनी जे बघितलेलं आहे
तेच घडणार आहे, त्याच्या विपरीत काय घडणार नाही. आणि अनहोनी तर 3 काळात घडणार नाही. तू का अधीर व्हायलायस? काय विकल्प करण्याची गरज नाही. जे येतंय ते स्वीकार करत जा. आज माणसं दुःखी काय आहेत माहिती काय? कर्मसिद्धांत काय मिळते बघा रामकथेतून. आज माणसं दुःखी काय आहेत माहिती का? मी म्हणतोय तसं होत नाही म्हणून दुःखी आहे. पण तिथं कर्मसिद्धांत मिळायला लागलाय की निश्चित रूपानं तुम्ही म्हणताय तसं कधी 3 काळात होणार नाही. तुमचं कर्म जसं म्हणते तसं होणार आहे. त्यामुळं जीवनामध्ये कर्मसिद्धांत मोठा काय असेल? कर्म करताना चांगलं कर्म करा तर चांगलं कर्म येणार आहे. वाईट कर्म केल्यावर काय येणार आहे? आंब्याची कोई पेरला तर आंबे येणार आहेत, बाबळीचं बी पेरला तर आंबे येतील? काटच लागणार आहे. त्यामुळे चिंतन करा. जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे हे संकल्पपूर्वक आम्ही ठरवणं आवश्यक आहे. त्यामुळं नारदाने हे सांगितल्यानंतर कौशल्यमा, सुमतीमा, भरत, शत्रुघ्न सगळे जेवढे की नाही आनंदित झालेले आहेत. कारण की नारद हा निश्चितरूपाने विद्याधर असल्यामुळे तो एका क्षणामध्ये लंकेत जाऊ शकतोय आणि तिथली सगळी बातमी घेऊन येऊ शकतोय. आता कौशल्यमाला आणि सुमतीमाला आनंद वाटल्यानंतर नारदाला निश्चितरूपानं तू जाऊन ये आणि सगळी तिथलं काय काय माहिती आहे ते आम्हाला घेऊन ये हे म्हटल्यानंतर नारद तडकाफडकी आता आपल्या विमानात बसतोय आणि लंकेकडे प्रयाण करतोय. लंकेत ज्यावेळी नारद गेल्यानंतर ज्यावेळी लंकेमध्ये जातोय आणि लंकेमध्ये गेल्यानंतर निश्चितरूपानं तिथं लंकेत जाऊन बघतोय. कारण की पहिला लगेच डायरेक्ट श्रीराम आणि लक्ष्मणाकडे तू जात नाही. पहिला तो नाही तिथं सामान्य माणसांच्या मध्ये मिक्स होऊन विचारतोय काय झालंय. तर सगळेजण सांगतात की इथं निश्चितपणे राम आणि लक्ष्मण राज्य करल्यात. मग रावण कुठं आहे? नारद विचारल्यानंतर रावणाविषयी तिथली प्रजा सांगते की रावणाचा वध लक्ष्मणाकडून झालेला आहे. रावणाचा वध लक्ष्मणाकडून झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या रावणाच्या गादीवर नाही त्याचाच भाऊ विभीषण आहे, त्या विभीषणाला बसवलं आहे आणि त्या आनंदामध्ये सुखामध्ये आपलं राज्य करल्यात. आणि त्या राज्यामध्ये बलभद्र आणि नारायण या रूपामध्ये प्रस्थापित होऊन श्रीराम आणि लक्ष्मण आपलं जीवन गुजराण व्यवस्थित करत आहेत. अरे नारदाला धक्का बसतोय. आम्ही काय विचार केला त्याने विपरीतच झाले की. म्हणून मी म्हणलो जे कोण काय विचार करते तसं कधी होत चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचे चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जे जीवनात संकल्प विकल्प करतोय ते कधी पूर्ण होत नाहीत. जिसने जो चाहा जैसा चाहा वैसा कभी हुआ है. जे तुम्ही जीवनात मागितलंय ती मिळालं नाही, जसं मागितलंय तसं मिळालं नाही, जे करायचा प्रयत्न केलाय ते झालं. जर पुण्याचा उदय असेल, कर्म बलवत्तर असेल तर त्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय आम्ही धर्माची साथ आणि सत्याची साथ कधी सोडता कामा नये. सगळ्या गोष्टी आपल्या मनानुसार होतील. चिंतन करणं आवश्यक आहे. जर धर्माची साथ आणि सत्याची साथ आम्ही धरली नाही, ती 3 काळात काही करा तुमच्या मनाप्रमाणे 3 काळात होणार नाही, तुमच्या मनाच्या विपरीत होणार. ज्यावेळी नारदाने हे सगळं ऐकल्यानंतर तो नारद श्रीराम आणि लक्ष्मणांच्या जवळ जातोय आणि जवळ गेल्यानंतर त्यांना प्रणाम करतोय. नारदाला बघितले ते ओळखतात हे नारद आहे. ओळखल्यानंतर ते सुद्धा निश्चितरूपानं आतिथ्य करून ते प्रणाम करतात. प्रणाम केल्यानंतर निश्चितरूपानं ते सांगतात की अशी घटना घडलेल्याने या घटनेमुळे कौशल्यमा, सुमतीमा, भरत आणि शत्रुघ्न अतिशय दुःखी आणि विवल झालेले आहेत. त्यावेळी रामाला वाटते अरे मी कोणताच निरोप दिला नाही. त्यावेळी रामाला आठवण होते की मी माझ्या कौशल्यामाला शब्द देऊन आलतो की ज्यावेळी मी एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर सुखात असल्यानंतर तुला बोलवून घेतो. मी बोलवलंच नाही. त्यावेळी लक्ष्मणाला आठवते की मी येताना ज्या ज्या वनामध्ये राहिलो, ज्या ज्या ठिकाणी माझं आतिथ्य केलं, ज्या ज्या माणसांनी माझा सत्कार आदर केला, ते बऱ्याच मुलींच्या बरोबर मी लग्न करून आलेलो आहे, त्यांना सुद्धा मी विसरून गेले सुखात राहिल्यावर. किती मुलींसंग लग्न झालं आठवते का बघा. विशल्य असेल, आदी असेल. मग त्यानंतर निश्चितरूपाने हे कळल्यानंतर तो नारदाला सगळी कथा ऐकवली जाते. असं घटना घडलेली आहे, घटनाक्रम असा घडलेला आहे. त्यावेळी निश्चितरूपानं नारद जो आहे तो नारद काय करतोय ते सगळं ऐकतोय आणि तो अतिशय आनंद होऊन ते विभीषणाला ते निश्चितरूपानं शुभेच्छा देऊन तिथल्या सगळ्या गोष्टींना सगळ्या माणसांना भेटून तो नारद निश्चितरूपानं काय करतोय. नारद ती सगळी प्रार्थना तो निरोप घेतोय आणि निश्चितरूपानं अयोध्येच्या दिशेनं प्रयाण करतोय.
आता श्रीरामांच्या मनामध्ये विकल्प आलेला आहे की निश्चितपणे मी या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत. त्यावेळी लक्ष्मणाला तो राम आदेश देतोय की निश्चितपणे तुझ्या ज्या ज्या पत्नी ज्यांच्या आतिथ्य स्वीकारले त्यांना सगळ्यांना इथं उपस्थित राहायला सांग आणि आपण अयोध्येकडे प्रस्थान करायचं आहे. आणि नारदाच्या माध्यमातून निरोप देतात की श्रीराम आणि लक्ष्मण सीतामाई सहित आणि आपल्या सगळ्या सेनेसहित अयोध्येकडे परत येणार आहेत. ही बातमी दिल्यानंतर सगळीकडे आनंद आणि सगळीकडे सुखाची वातावरण होणार आहे. अजून व्हायचं आहे, नारदावरून पोहोचून देखील इकडे लक्ष्मणानं सगळ्या राजांना सगळ्यांना ज्या बातम्या पाठवल्या, ज्यांचं आतिथ्य सन्मान आदर सत्कार स्वीकारला होता त्यांना निरोप दिला की तुम्ही सगळ्या माझ्या पत्नींना इथं पाठवून द्या. आम्ही त्या सगळ्या पत्नी सगळं आमच्या सगळ्या सैन्यासंग लवाजमा सकट आम्ही अयोध्येत प्रवेश करणार आहे. ही बातमी कळल्यानंतर की निश्चित रूपानं ज्यावेळी ही बातमी नारद तिथं अयोध्येमध्ये सगळी माणसं आता नारद निरोप घेऊन येणार आहेत म्हटल्यावर सगळ्यांना माहित होतं. सगळे भरत राजा असेल, शत्रुघ्न असेल, कौशल्यमा असेल, सुमतीमा असेल, ज्या सगळ्या माता होत्या त्या सगळ्या माता तिथली सगळी माणसं उपस्थित राहतात. मंत्रीगण सगळे उपस्थित राहतात, राजेगण सगळे उपस्थित राहतात की नारद श्रीराम आणि लक्ष्मणांचा निरोप घेऊन येणार आहे म्हटल्यानंतर सगळे आनंद वातावरण झालंय. कसं वाटत असेल नाही? 14 वर्षानंतर, 12 वर्षानंतर, कोण 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर कोण परत येणार असेल. नुसता 1 महिना 1 वर्ष जर मुलगा तीन बाजूला गेला तर आता बाजूला थोडं जाते सोडा, बाजूला गेले तरी मोबाईलच्या माध्यमातून जवळच असतात. आज काय अवस्था झाल्या, एक गोष्ट असे पहिल्याची अवस्था चांगली होती, माणसांची नाही भावना तर चांगली राहत होती. आज नाही मोबाईलमुळे जग जवळ आले परंतु माणसाची मन मात्र दूर झाल्या. काय म्हणलो मी? मोबाईलच्या या जगामुळं, मोबाईलच्या विश्वामुळे जग जवळ आले परंतु माणसाची मन मात्र दूर झालेली आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला अवस्था चांगली होती, जग दूर होतं परंतु माणसांची मन मात्र एकमेकांच्या जवळ होती. ही गोष्ट लक्षात घ्या. आज जर या गोष्टीला बदलायचं असेल तर आमच्या मनांना दूर न ठेवता मनांना पास जवळ ठेवणं आवश्यक आहे. त्यांना एवढा आनंद झाला की सगळी माणसं, राजे सगळी जेवढे नाही ज्यांना आतिथ्य, ज्यांच्या रामाच्या मनामध्ये रामाविषयी श्रद्धा होती, आदर सत्कार भाव होता, ते सगळेजण तिथे उपस्थित राहिले. आणि ज्यावेळी नारद पोचला, नारदाचं स्वागत एवढ्या मोठ्याने केलं की नारद सुद्धा चक्क झाला, माझं स्वागत एवढ्या मोठ्यानं का करल्यात. त्यावेळी नारदाला ओळखलं हे माझ्यासाठी स्वागत नाही, हे राम आणि लक्ष्मणासाठी स्वागत आहे. त्यावेळी नारद जातोय आणि सांगतोय काही भिऊ नका की कौशल्यमा आणि सुमतीमा, भरत राजा, शत्रुघ्न, तुम्ही भिण्याची गरज नाही, तुम्ही दुःखी होऊ नका, तुम्ही विवळ होऊ नका. कारण की श्रीरामांनी निश्चित रूपानं श्री लक्ष्मणानं रावणाचा पराभव करून लक्ष्मणाच्या हातून रावणाचा वध झालेला आहे. आणि हे सगळं करून आता सीता मैया बरोबर सगळ्या आपल्या फौज बरोबर हनुमान आदी सुग्रीव यांच्या बरोबर श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या अयोध्या नगरीमध्ये लवकरच प्रस्थान करणार आहेत. सगळीकडे आनंदोत्सव साजरा चालू होते. सगळा आनंदोत्सव चालू करते. सगळीजण श्रीरामांचा जय जयकार करतात, त्याचबरोबर श्री लक्ष्मणाचा जय जयकार करतात, सीतामाईचा जय जयकार करतात. आणि सगळीजण निश्चितपणे एवढे आनंदित होतात. सगळेजण म्हणतात मंत्रीगण आता आपल्या अयोध्या नगरीला एवढं सजवायला पाहिजे की निश्चित रूपानं ते आतिथ्य आपण करण्यासाठी ते निश्चित रूपानं कुणाला आमंत्रण देणं असते उद्याच्या भागामध्ये देणार आहे. आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये ते आतिथ्य बाकीच्या गोष्टी काय काय करणार आहेत ते उद्याच्या भागामध्ये सांगणार आहेत. आजच्या रामकथेच्या माध्यमातून काय कर्मसिद्धांत मिळणार असेल तर आजचा कर्मसिद्धांत प्राप्त होतोय. जीवनामध्ये जी गोष्ट होणार आहे, ज्या वेळेला होणार आहे, जशी होणार आहे तशीच होणार आहे, त्या गोष्टीला कोण बदलू शकत नाही, हा कर्मसिद्धांत मिळतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये कधी कुठलेही आनंदाचा प्रसंग, कधी निश्चितपणे सुखाचा प्रसंग आला तर निश्चितपणे जीवनामध्ये जी कर्तव्य तुमची पार पडायची त्या कर्तव्यांना कधी विसरू नका. हा कर्मसिद्धांत आज रामकथेच्या माध्यमातून मिळतोय. आई वडिलांचा असेल, आपल्या निश्चितपणे घरातल्या सदस्यांचा असेल, ते कर्तव्य पार पडताना कधी कोणीही मागं पडू नका. हा कर्मसिद्धांत आज रामकथेच्या माध्यमातून मिळतोय. आणि निश्चितपणे ते कर्तव्य कधी विसरू नका. हा कर्मसिद्धांत आजच्या माध्यमातून मिळतोय. मी एवढीच भावना करतो की गिजवण्यातली सगळीच माणसं राम लक्ष्मणाप्रमाणे असतील आणि गिजवण्यातल्या सगळ्याच महिला सीताप्रमाणे असतील. म्हणजे आपली कर्तव्य आपल्या आई वडिलांच्या विषयी, आपल्या नातेवाईकांच्या विषयी जी कर्तव्य ती कधी विसरता कामा नये, ती कर्तव्य व्यवस्थित पार पडतील ही भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की. सुख के सब साथी दुख में न को मेरे राम.
मेरे श्याम। तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम।